नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश मोहनराव वानकडे, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, श्री सह केळकर महाविद्यालय देवगड येथे कार्यरत आहे. मी आपल्यासमोर SYBA जॉग्रफीचा पेपर नंबर 2 जो आहे हवामानशास्त्र त्यातील पहिला टॉपिक आपल्यासमोर आज सादर करत आहे. त्या टॉपिकमधील पहिल्या युनिटमधील पहिला मुद्दा जो आहे तो आहे हवामानशास्त्राचा परिचय. पूर्ण पेपरचं जे टायटल आहे ते हवामानशास्त्राचा परिचय असाच आहे आणि त्यामधला पहिलं युनिट जे आहे त्याचंसुद्धा टायटल, त्याचंसुद्धा शीर्षक हवामानशास्त्राचा परिचय असं आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे ते या पद्धतीनं असेल: हवामानशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. त्याचबरोबर आपल्याला हवामानशास्त्राच्या उपशाखासुद्धा अभ्यासायच्या आहेत. त्या आपण सविस्तरपणे पुढीलप्रमाणे बघूया. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की सौरमालेमध्ये एकमेव एक असा ग्रह आहे की जो सजीव सृष्टीसाठी ओळखला जातो किंवा ज्या एकमेव ग्रहावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. त्याचं कारण काय असेल बरे? कारण बाकीच्या सगळ्या ग्रहांवर वातावरण आहेच, पण एक पृथ्वीवर असणारे वैशिष्ट्यपूर्ण वातावरण जे आहे त्यामुळे सजीव सृष्टी पृथ्वीवर आपल्याला अस्तित्वात असलेली दिसते. आणि सजीव सृष्टी असल्यामुळेच पृथ्वीला सजीव ग्रह असे सुद्धा म्हटले जाते, जलग्रह असं सुद्धा म्हटलं जाते. तर या सगळ्यांचं एकमेव कारण आपल्याला असं दिसून येते की पृथ्वीवरील विशिष्ट असं वातावरण. आता पृथ्वीवर वातावरणामुळेच, किंवा आपण असं म्हणू शकतो अगदी शालेय स्तरापासून आपण पृथ्वीवरील आवरणं शिकत आलेलो आहोत. पृथ्वीवर 4 प्रकारचे आवरण अस्तित्वात आहेत. त्यामध्ये वातावरण आहे, जलावरण आहे, शिलावरण आहे आणि जीवावरण आहे. हे प्रत्येक आवरण एकमेकांशी आपल्याला परस्पर संबंधित असलेलं दिसेल. जसं की वातावरणाचा आणि जलावरणाचा संबंध आहे, परत शिलावरणाचा आणि जीवावरणाचा, जलावरणाचा आणि वातावरणाचा, या प्रत्येक आवरणांचा एकमेकांशी संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि आपल्याला या ठिकाणी जो अभ्यास करायचा आहे खास करून, किंवा त्या ठिकाणी खोलात जाऊन सविस्तरपणे अभ्यास जो करायचा आहे तो वातावरण शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, वातावरणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता वातावरण म्हणजे नेमकं काय? तर त्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे रंगहीन, गंधहीन, चवहीन वायूचं आवरण आहे त्या वायूच्या आवरणाला वातावरण असं म्हटलं जातं. आता मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे असं वैशिष्ट्यपूर्ण वातावरण जे आहे ते पृथ्वीच्या सभोवताली असलेलं आपल्याला दिसून येते. तसं जर आपण बघायला गेलो तर सगळ्या ग्रहांच्या सभोवताली वातावरणाचं अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येईल, पण पृथ्वीच्या सभोवताली ते एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या वैशिष्ट्यपूर्ण वातावरणामुळेच पृथ्वीवर सजीव आपल्याला अस्तित्वात आलेले दिसतात. आता या वातावरणाचा आवाका एवढा मोठा आहे की संपूर्ण वातावरणाचा अभ्यास जर आपण करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला असं करावं लागेल, वातावरणाच्या अध्ययनाची विभागणी करणं गरजेचं असेल. आणि त्यामुळे वातावरणाच्या अध्ययनाची विभागणी करत असताना वायुशास्त्र, त्याला एरोलॉजी असं म्हटलं जातं, वातावरणशास्त्र त्यामध्ये मेट्रोलॉजी असं त्याला म्हटलं जातं, आणि त्यानंतर आहे हवामानशास्त्र. या प्रत्येकाचा एक अभ्यास विषय जरी वातावरण असला तरी याच्यामध्ये सविस्तरपणे अभ्यास जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने केला आपल्याला दिसून येतो. वायुशास्त्रामध्ये म्हणजे एरोलॉजीमध्ये वातावरणाच्या रचनेचा व त्यातील विविध विभागांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. तर वातावरणशास्त्रामध्ये वातावरणातील हालचाली, वातावरणाची संरचना, वातावरणाची घटना, हवेचे भाकीत, हवेच्या अल्पकालीन स्थितीचा व घटनांचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला केला जातो असे आपल्याला दिसून येतो. तसेच हवामानशास्त्रामध्ये अनेक वर्षाच्या दीर्घकालीन हवेच्या स्थितीचा व घटकांचा अभ्यास हा केला जातो. तर आपल्याला त्या ठिकाणी ह्या आवाका लक्षात आल्यानंतर हवामानशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात कधी झाली आणि त्याचा विकास कसा झाला हे थोडक्यात पाहावं लागेल. हवामानाचा औपचारिक अभ्यास जो आहे तो ग्रीकाने सुरू केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याचं कारण असं आहे की क्लायमा हा ग्रीक शब्द आहे आणि या क्लायमा या ग्रीक शब्दावरूनच क्लायमेट म्हणजे आपण हवामानशास्त्रासाठी क्लायमॅटॉलॉजी असा जो शब्द वापरतो, क्लायमेट म्हणजे हवामान असं आपण जे म्हणतो, तर इथे हा क्लायमा जो आहे हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. या क्लायमा या शब्दाचा अर्थ उतार असा होतो. कारण
ग्रीकांनी पृथ्वीची विभागणी आपल्याला 5 कटिबंधामध्ये केलेली दिसते. उष्ण कटिबंध, त्याच्यानंतर 2 समशीतोष्ण कटिबंध आणि 2 शीतकटिबंध. अशा पद्धतीने त्यांनी त्या अक्षांशाला अनुसरून हवामानाचं वर्गीकरण करत असताना किंवा हवामानाचं एक विभागणी करत असताना 5 कटिबंधांमध्ये पृथ्वीची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये एक आपल्याला सांगता येईल, हिप्पोक्रेटस आणि अरिस्टॉटल या महान तत्त्वज्ञांनी हवामानशास्त्रामध्ये विशेष असं उल्लेखनीय कार्य करून ठेवलेलं आहे, लिखाण त्यांनी करून ठेवलेलं आहे. अरिस्टॉटलनी आपला प्रसिद्ध ग्रंथ जो आहे मेट्रोलॉजिका हा इसवी सन पूर्व 350 मध्ये लिहिला होता आणि त्यांनी हवामानाच्या संदर्भातल्या बऱ्याचशा संकल्पना त्यामध्ये प्रतिपादित केलेल्या होत्या किंवा त्याने स्पष्ट केलेल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळामध्ये हवामानशास्त्रामध्ये फारशी प्रगती झाली नाही. आपण पाहतो की त्या ठिकाणी मधला काळ जो होता तो अंधार युग म्हणून ओळखला जात होतो किंवा संबोधला जात होता. त्याच्यानंतर मात्र अर्बांनी बरंचसं कॉन्ट्रीब्युशन, बरंचसा त्या ठिकाणी लिखाण, बऱ्याचशा गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आपल्याला दिसून येते. इसवी सन 10व्या शतकामध्ये यामध्ये आपल्याला इब्न हॉबगल असतील, अल्बेरुनी असतील, अल इद्रिसी असतील यांनी बरंचसं लिखाण किंवा हवामानविषयक संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. आणि त्यानंतर 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले. युरोपीय दर्यावर्दींनी अनेक हवामानविषयक उपकरणं शोधून काढली. व्यापारी वाऱ्यांचे नकाशे त्या ठिकाणी प्रसिद्ध केले. या सगळ्यांचा उहापोह आपल्याला जर घ्यायचा असेल तर हा चार्ट आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यामध्ये कुठल्या वर्षी साधारण आता त्या ठिकाणी आपण जर अगदी सुरुवातीपासून हवामानशास्त्राचा विकास पाहत गेलो तर तो फार मोठा आवाका त्याचा होईल आणि त्यामुळेच इथे मी थोडक्यात तुम्हाला परामर्श करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपल्याला दिसेल की 1612 मध्ये गॅलिलिओनी तापमापक शोधून काढला. 1643 मध्ये टॉर्सिलीने वायुभार मापक त्या ठिकाणी तयार केला. समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा अभ्यास केला. 1668 मध्ये एडमंड हॅलेनी व्यापारी वाऱ्यांचा नकाशा तयार केला. 1735 मध्ये जॉर्ज हॅडलीनी पृथ्वीच्या परिवलनाचा व्यापारी वाऱ्यांवरील परिणाम काय होतो ते त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे, उलगडून दाखवलेलं आहे. हॉवर्ड आणि लँडमार्क यांनी 1802 मध्ये ढगांचं वर्गीकरण केलेलं आहे. 1817 मध्ये हम्बोल्टनी पृथ्वीचे सरासरी तापमानदर्शक नकाशा तयार केलेला आहे. 1844 मध्ये गॅस्पर दी कॉरिओलिस यांनी कॉरिओलिस शक्ती याविषयी माहिती त्या ठिकाणी प्रतिपादित केलेली आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीच्या सभोवताली जी घर्षण शक्ती तयार होते त्यालाच कॉरिओलिस शक्ती असं आपण म्हणतो आणि त्याचं संशोधन गॅस्पर डी कॉरिओलिस यांनी 1844 मध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. 1845 मध्ये सर्वप्रथम जागतिक पर्जन्याचा नकाशा तयार केला गेलेला तो बरहॉस यांनी केलेला आहे. 1859 मध्ये फेरेल यांनी वातावरणीय गतीचे प्रतिपादन सादर केलेले आहे. आजही आपण पृथ्वीवर वाहणारे जे वारे असतात, मग ते व्यापारी वारे असतील, प्रतिव्यापारी वारे असतील किंवा आणखी कुठल्याही प्रकारचे वारे जे असतील, जेव्हा त्या ठिकाणी त्यांची दिशा बदलते, त्यांच्या मूळ दिशेपासून त्यांच्या दिशेमध्ये जी तफावत निर्माण होते, तेव्हा आपण असं म्हणतो फेरेलच्या नियमानुसार. म्हणजे तो जी गोष्ट आहे, ती जी बाब आहे, वातावरणीय गतीचे प्रतिपादन या फेरेल नावाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला दिलेला ठिकाणी दिसून येईल. 1862 मध्ये रिनाव नावाच्या शास्त्रज्ञांनी वायुभार दर्शक नकाशा तयार केलेला आपल्याला दिसून येतो. 1870 मध्ये ब्राउल्ट यांनी वातपुष्प तयार केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये भारतामध्ये सुद्धा हालचाली तेव्हा होत होत्या. भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हवामानविषयक हवामानविषयक घडामोडी घडत होत्या, त्याचा विकास होत होता. त्याचं द्योतक आपल्याला दिसून येईल की 1875 मध्ये भारतात शिमला येथे भारतीय वातावरण विज्ञान संस्थेची स्थापना केली गेलेली होती आणि अर्थात त्याचं मुख्यालय आता 1928 पासून पुणे येथे आहे. 1900 ते 1918च्या दरम्यान कोपेन या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम जागतिक हवामानाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि ते त्यांनी 1918 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये पृथ्वीचं संरक्षक कवच म्हणून ओळखला जाणारा ओझोन नावाचा थर जो आहे त्याचा शोध 1913 मध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 1931 मध्ये थॉर्नफेट यांनी कोपेनच्या जागतिक हवामानाच्या वर्गीकरणामध्ये काही सुधारणा केल्या, स्वतःचं काही व्ह्यूज त्यामध्ये ठेवलेत आणि त्यानंतर हवामानाचं वर्गीकरण त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. अतिशय परिपूर्ण असं
हवामानाचं वर्गीकरण, जागतिक हवामानाचं वर्गीकरण थॉर्नफील्ड यांनी 1931 मध्ये प्रसिद्ध केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर तसंच 1940 मध्ये कार्ल गस्टाफ रॉसबी यांनी जेट प्रवाहाची माहिती दिलेली आहे. त्याचा शोध हा आपल्याला दुसऱ्या महायुद्धानंतर लागलेला होता आणि त्याचा परिणाम हवामानावर कसा होतो या सगळ्या बाबी कार्ल गस्टाफ रॉसबी यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. 1960 पासून हवेच्या स्थितीविषयक माहितीसाठी उपग्रहाचा वापर हा केला जातोय आणि आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये जे गॅजेट आहे, मोबाईल आहे, या ठिकाणी आपल्याला बसल्या बसल्या हवामानविषयी माहिती त्या ठिकाणी कळते. म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे की नाही, आज ऊन कसं असणार आहे, टेम्परेचर किती असणार आहे, हवेचा दाब किती असणार आहे, हवेमध्ये असणारी आर्द्रता किती असणार आहे, हे सगळ्या बाबी आपल्याला आज आपल्या हातात असणाऱ्या डिव्हाइसवर कळतात. तर त्याचं श्रेय हे उपग्रहांना जाते आणि उपग्रह सारखी माहिती आपल्याला कलेक्ट करून आपल्यापर्यंत आपल्या कन्व्हेनियनुसार, आपल्या सोयीनुसार ती किंवा आपल्या गरजेनुसार आपल्याला जशी पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ती पाठवत असताना आपल्याला दिसून येत आहे. ह्या सगळ्या बाबी हवामानशास्त्राचा विकास कसा झाला या संदर्भातल्या होत्या. आता नेमकं हवामानशास्त्राची व्याख्या काय आहे, त्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार किंवा त्यांनी काय व्ह्यूज त्यांचे मांडलेले आहेत यानुसार आपण समजून घेऊया. त्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे आपण पाहतोय ती ऑस्टिन मिलर यांनी त्यांच्या क्लायमॅटॉलॉजी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन या पद्धतीनं असेल. पृथ्वीवरील दीर्घ कालावधीच्या निरीक्षणाद्वारे केलेल्या हवेच्या सरासरी स्थितीची कारणमीमांसा व अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र आहे. मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं हवामान जे असेल तर ते आपण अगदी अल्प कालावधीच्या निरीक्षणाद्वारे सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला दीर्घकाळपर्यंत निरीक्षण हे करावं लागते. साधारणपणे 30 ते 35 वर्ष एखाद्या ठिकाणच्या हवामानाचं निरीक्षण केल्यानंतर आपण कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत येतो. तो निष्कर्ष म्हणजेच त्या प्रदेशातलं हवामान असं असते. मग आता इथे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असते. जसं की आपण आता कोकणात राहतो, कोकणामध्ये उष्ण आणि दमट प्रकारचं हवामान आहे. पण आपण जर समजा त्या ठिकाणी पश्चिम घाटाच्या माथ्याकडे गेलो, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आपण जर गेलो तर तिथे थंड हवामान आहे. त्याच्यानंतर थोडं आपण पुढे गेलो, 100-1 किलोमीटर आपण गेलो तर त्या ठिकाणी उष्ण आणि कोरडं हवामान आहे. तसंच आपण पूर्ण आणि खंडांतर्गत भागात गेलो, विदर्भामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे उष्ण आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. तर ह्या पद्धतीचं आपण जे म्हणतोय आता उष्ण आणि दमट, उष्ण आणि कोरडं, थंड आणि आर्द्र, तर ह्या प्रकारचं हवामान अल्प कालावधीच्या निरीक्षणाद्वारे ठरलेलं नाही, तर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष इथल्या हवामानाच्या नोंदी त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये कुठल्या बाबींचं त्या ठिकाणी प्राबल्य जास्त आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणच्या हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल तर तिथलं हवामान उष्ण आहे आणि दमट आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच आपल्याला ऑस्टिन मिलर यांच्या मतानुसार असं दिसून येते की पृथ्वीवरील दीर्घ कालावधीच्या द्वारे एखाद्या ठिकाणच्या हवामानाचं निरीक्षण हे केलं जातं. आता अर्थातच त्या ठिकाणचं हवामान तसं का आहे, त्याची कारणे कोणती आहेत, त्याचे सगळी कारणमीमांसा विचारात घेतली जाते. जसे की आपण पाहतो कोकणातलं हवामान उष्ण आणि दमट आहे. त्याचं कारण काय असेल, तर त्याचं कारण आपल्याला लागून असणारा समुद्रकिनारा हा आहे. त्याचं कारण जमीन आणि पाणी यांचे तापण्याचे गुणधर्म भिन्न असतात हे आहे. जमीन लवकर तापते तशीच ती लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते आणि यामुळे जमिनीवरून समुद्राकडे आणि समुद्रावरून जमिनीकडे वाऱ्याची हालचाल होत असते, हवेची हालचाल होत असते आणि त्यामुळे या भागातील उष्णता फारशी वाढत नाही किंवा ते कमीही होत नाही, त्यामध्ये किंचित वाढ होत असते आणि किंचित घट होत असते. मग आणि त्याचबरोबर समुद्रावरून वारे जमिनीकडे वाहत येत असल्यामुळे त्या समुद्रावरच्या पाण्याची जी वाफ होते ती सगळी वाफ आपल्या जमिनीकडे येताना दिसून येते. त्याला आपण आर्द्रता म्हणतो. हवेतील बाष्पाचं जे अस्तित्व असतं त्यालाच आपण आर्द्रता असं म्हणत असतो. मग ही आर्द्रता आपल्याला या समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जमिनीकडे येत असलेली दिसून येते. आता त्याच पद्धतीनं आपण जर खंडांतर्गत भागातलं उदाहरण घेतलं तर त्या भागामध्ये समुद्र लांब असल्यामुळे तिथे आर्द्रतेचं प्रमाण कमी असते आणि म्हणून तिथे हवा उष्ण आणि कोरडी असते. लक्षात आलं. मग अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणचं हवामान ठरत असताना त्या मागची कारणं कोणती आहेत ही सुद्धा विचारात घेतली पाहिजेत आणि ह्या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोणतं, तर ती हवामानशास्त्र असं ऑस्टिन मिलर यांचं मत आहे. त्यानंतर कोपेन व डिलॉंग
यांच्या मतानुसार हवामान, त्याची विविध अंग, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक तसेच त्या घटकांचे प्रादेशिक वितरण स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र आहे. आता हवामान आणि त्याची विविध अंगे. आता हवामानाची अंगे कोणती? तर त्या ठिकाणी तापमान, त्याचबरोबर तापमान आहे, त्याच्यानंतर विजा आहेत, वृष्टी आहे, सांद्री भवन आहे, हवेचा दाब आहे, वारे आहेत, हे सगळे हवामानाची अंगे आहेत. आता या प्रत्येकाचं वितरण आपल्याला वेगवेगळं झालेलं दिसते. म्हणजे सर्वत्रच आपल्याला पाऊस सारख्या प्रमाणात पडलेला दिसत नाही. तसंच त्या ठिकाणी कुठे जास्त दाबाचे पट्टे निर्माण झालेले असतात, कोण्या भागामध्ये त्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले असतात. त्यानंतर काही प्रदेशामध्ये त्या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते, काही प्रदेशामध्ये दैव रस्ता पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर काही प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ पडलेला दिसतो, वाळवंटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं या हवामानाच्या अंगांचं वितरण जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळं असलेलं दिसून येते. आणि त्यावर नेमके कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आणि त्या प्रत्येक घटकांचं वितरण नेमकं कसं झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर हे हवामान, त्याचे विविध अंग, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि त्या घटकांचं प्रादेशिक वितरण जे आहे त्याचं वितरण स्पष्ट करणारं शास्त्र जे आहे त्याला हवामानशास्त्र म्हणतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोपेन व डिलॉंग यांनी आपली व्याख्या, आपलं मत मांडलेलं आहे, आपले व्ह्यूज त्यांनी मांडलेले आहेत. लक्षात आलं? तसंच पद्धतीनं आता आपल्याला आणखी काही शास्त्रज्ञांच्या व्याख्या बघायच्या आहेत. तर यामध्ये क्रिचफिल्ड यांनी जनरल क्लायमेटॉलॉजी या नावाच्या ग्रंथामध्ये हवामानशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये हवामानाचं स्वरूप स्पष्ट करून त्याची स्थलनिहाय भिन्नता व मानवी कार्याशी असणारा संबंध याचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय असे म्हटलेलं आहे. आता हवामानाचं स्वरूप, आता मी सांगितलेलं तुम्हाला त्या पद्धतीने प्रत्येक प्रदेशामध्ये हवामानाचं स्वरूप हे वेगवेगळं असते, कारण प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक रचना ही वेगवेगळी आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे आणि या विविधतेचा परिणाम हवामानाच्या स्वरूपावर होताना दिसतो. जसं मी यापूर्वीच तुम्हाला म्हटलं, काही प्रदेशामध्ये थंड हवामान पाहायला मिळते, काही प्रदेशामध्ये उष्ण हवामान पाहायला मिळते, काही प्रदेशांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उष्ण आणि आर्द्र हवामान पाहायला मिळते, काही प्रदेशामध्ये थंड आणि आर्द्र प्रकारचं हवामान पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हवामानाचं स्वरूप हे प्रत्येक स्थळानुसार भिन्न भिन्न असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि त्याचा परिणाम हा मानवाच्या कार्यावर होत असताना आपल्याला दिसून येतो. जसं की त्या ठिकाणी आता आपण पाहतो, थंड हवामानातील प्रदेशातील लोकांचे व्यवसाय पशुपालन सारखे असतात. त्याच्यानंतर जिथे पूरक हवामान आहे, अनुकूल हवामान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्या ठिकाणी पुरेसा पाऊस आहे, त्याच्यानंतर योग्य प्रमाणामध्ये तापमान आहे, त्या प्रदेशामध्ये शेतीचा विकास झालेला असतो. काही प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी समुद्र उपलब्ध असेल तर मासेमारी विकसित झालेली असते. मग अशा पद्धतीनं मानवाचे सर्व कार्य जे आहेत, मानवाची जीवनशैली आपण त्याला थोडक्यात म्हणूया, तर ती या हवामानाच्या स्वरूपाची जी स्थलनीय भिन्नता आहे याच्यानुसार त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. मग यामधला संबंध काय आहे याचं विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय असं क्रिचफिल्ड यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हॉर्विट्झ व ऑस्टिन या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे, पृथ्वीवरील विविध हवामानांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. आता इथे मगाशीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हवामान भिन्न भिन्न स्वरूपाचे असते. प्रत्येक प्रदेशामध्ये असणारे भौगोलिक घटक यामध्ये प्रचंड प्रमाणावर आपल्याला विविधता पाहायला मिळते आणि मग या प्रत्येक ठिकाणच्या हवामानामध्ये सुद्धा आपल्याला पर्यायानं विविधता दिसून येते आणि या विविधतेचा अभ्यास आपल्याला ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला हवामानशास्त्र म्हणतात असं हॉर्विट्झ आणि ऑस्टिन यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर WG मूर या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांचे मत या पद्धतीनं आहे, पृथ्वीवरील विविध प्रकारचे हवामान व त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. आता इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट तुम्हाला इथं कॉमन दिसते की प्रत्येक ठिकाणी
आपल्याला असं दिसून येते की पृथ्वीवरील विविध ठिकाणचं हवामान म्हणजेच काय की पृथ्वीवरील जी विविधता आढळते त्या विविधतेचा परिणाम हवामानावर होत असतो आणि त्याचा मग अभ्यास आपल्याला या ठिकाणी या पद्धतीनं करावा लागेल. आता प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगवेगळं आहे. प्रत्येक ठिकाणच्या हवामानाचा तेथील नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम वेगवेगळा आहे आणि त्याचा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र जे आहे ते हवामानशास्त्र आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. तर हे झालं साधारणपणे. तशा आपल्याला आणखी काही मतं हवामान शास्त्रज्ञांच्या विचारात घेतला आली असती, पण आपला जो व्हिडिओची लेंथ आहे ती खूप मोठी त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी लेंदी असा व्हिडिओ तयार होईल आणि तो टाळण्यासाठी मी इथे बाकीच्या काही शास्त्रज्ञांची मतं आता विचारात घेण्याचं टाळतो आहे. पण आपल्याला ज्या नोट्स मी प्रोव्हाइड करेल त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देईल. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की ती ही म्हणजे हवामान पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे आणि त्या भिन्नतेचा अभ्यास आपल्याला ज्या शास्त्रामध्ये करावा लागतो ते शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. ठीक आहे. तर आपल्याला हवामानशास्त्राचं स्वरूप या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता इथे हवामानशास्त्राचं स्वरूप जे आहे त्याला गतिमान स्वरूप आहे असं आपण म्हणतो, कारण हवामानशास्त्रामध्ये जे घटक आपण अभ्यासतो त्या प्रत्येक घटकाला एक विशिष्ट प्रकारची गती असलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. जसे की त्या ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी वारा आहे, तापमान आहे, वायुभार आहे, वायुराशी आहेत, पर्जन्य आहे. या प्रत्येक हा जो प्रत्येक घटक आहे हा प्रत्येक घटक गतिमान असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या अर्थानं हवामानशास्त्राचं स्वरूप गतिमान आहे, गतिशील आहे असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर प्रत्येक काळानुसार हवामानशास्त्राचं स्वरूप हे बदलताना आपल्याला दिसून येते. म्हणजे प्राचीन काळामध्ये हवामानशास्त्राचं असणारं स्वरूप, त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये असणारं स्वरूप आणि आता म्हणजे अशा पद्धतीनं जसजसं त्या ठिकाणी मानव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करेल त्याचबरोबर हवामानाचं स्वरूपसुद्धा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो अभ्यासून आपल्याला दिसून येतो आणि त्या पद्धतीचे बदल हवामानशास्त्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतात. त्या अर्थानं सुद्धा हवामानशास्त्र हे गतिमान आहे असं आपल्याला दिसून येतं. हवामानशास्त्राचं स्वरूप सांख्यिकीय स्वरूपाचं आहे. आता अर्थात हवामानशास्त्रामध्ये काही निष्कर्ष काढायचे असतील तर आपल्याला आकडेवारीचा आधार हा घ्यावा लागतो, सांख्यिकीचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. जसं की त्या ठिकाणी पर्जन्याचं वितरण सांगायचं असेल, हवेचा दाब सांगायचं असेल, वाऱ्याची गती सांगायची असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी आकडेवारी त्या ठिकाणी उपयोगात आणली जाते. त्या आकडेवारीची एकमेकांमध्ये तुलना केली जाते, पुढचे निष्कर्ष त्यावर ठरले जातात, अंदाज त्या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकतात. तर यासाठी सांख्यिकीचा वापर केला जातो आणि त्यामुळे हवामानशास्त्राचं स्वरूप हे सांख्यिकीय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तसंच हवामानशास्त्राचं स्वरूप अनुभवाधिष्ठित आहे, अनुभवात्मक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचं कारण असं आहे की विजा चमकणे असतील किंवा त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल, नुसत्या ढगाळ वातावरण आपण त्या ठिकाणी पाऊस पडेल की नाही पडेल, कोणत्या ढगांमधून पाऊस पडेल, समजा त्या ठिकाणी आकाशात दिसणारे ढग जर पांढरे असतील, पांढरे शुभ्र असतील तर त्यापासून पाऊस पडणार नाही. आणि तेच जर ढग काळे असतील, पृथ्वीवर त्यामुळे सूर्यप्रकाश अडवला जात असेल, अंधार पडला जात असेल तर त्या ठिकाणी त्या ढगांपासून निश्चितपणे पाऊस पडण्याची शक्यता असते. हे आपण आपल्या अनुभवावरून सांगतो. लक्षात आलं. किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजा चमकत असतील त्याच्यात आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की कुठेतरी त्या ठिकाणी ती वीज कोसळली असेल, कुठेतरी त्या ठिकाणी त्या भागामध्ये पाऊस पडला असेल. जर हवेमध्ये गारवा निर्माण झाला असेल, तर समजा उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि अचानक हवेमध्ये कुठून तरी गारवा येत असेल तर आपण त्या ठिकाणी लगेच म्हणतो की अरे कुठेतरी पाऊस पडला वाटतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपल्याला तो अनुभव असतो की कुठेतरी पाऊस पडल्यानंतर हवेमध्ये गारवा निर्माण होतो. म्हणजे अशा पद्धतीनं हवामानशास्त्राचं स्वरूप जे आहे ते अनुभवाधिष्ठित आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तसंच हवामानशास्त्राचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच काय तर हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला इतर शास्त्रांचा सुद्धा अभ्यास त्याचबरोबर करावा लागतो. जसं की त्या ठिकाणी मी वारंवार आतापर्यंत म्हटलेलं होतं हवामानशास्त्र हे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. याचं कारण काय, कारण पृथ्वीवर असणारी भूपृष्ठ रचना ही वैविध्यपूर्ण आहे आणि भूपृष्ठ रचनेला अनुसरून त्या ठिकाणी हवामानाचं स्वरूप हे वेगवेगळे असते. म्हणजेच काय, थोडक्यात उंचीनुसार त्या ठिकाणी तापमान कमी कमी होत जाते. याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी समुद्र सपाटीवर आपण जर बघितलं तर हवामान हे विशिष्ट प्रकारचं असते आणि तसंच एखाद्या डोंगराच्या माथ्यावर आपण जर गेलो, एखाद्या शिखरावर आपण जर गेलो, पर्वताच्या शिखरावर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी असणारं हवामान, त्या ठिकाणी असणारं तापमान हे भिन्न स्वरूपाचं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येईल. लक्षात आलं. तसंच
जसं मी तुम्हाला आता या ठिकाणी भूपृष्ठाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी भूरूपशास्त्रामध्ये करतो, मग हवामानशास्त्राचा आणि भूरूपशास्त्राचा इथं संबंध असलेला या ठिकाणी दिसून येतो. तसंच त्या ठिकाणी भौतिकशास्त्र असेल, तसंच त्या ठिकाणी ऐतिहासिक घटना असतील, म्हणजे प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल झाल्यात त्याच्या नोंदी काही ऐतिहासिक घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी असं एकही शास्त्र नाही आहे की ज्याचा संबंध हा हवामानशास्त्राशी येत नाही किंवा हवामानशास्त्राचा संबंध त्या शास्त्राशी जुळत नाही. असं कुठलाही शास्त्र आज तागायत आपल्याला कुठे अस्तित्व असलेलं दिसत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे प्रत्येक विषयाशी संबंधित असलेलं शास्त्र जे आहे किंवा प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना हवामानाचा अभ्यास त्या ठिकाणी कुठे ना कुठे हा केला जातो. म्हणूनच त्या ठिकाणी हवामानशास्त्राचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकेल. तसंच हवामानशास्त्राचं स्वरूप हे प्रायोगिक आहे किंवा त्याला आपण म्हणतो हवामानशास्त्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावे लागतात. जसं की त्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे, आता गेल्या 2-3 वर्षापासून पाऊस बऱ्यापैकी पडतो आहे, पण त्यापूर्वी काय परिस्थिती होती, काही प्रदेश असे होते, म्हणजे आपण महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी घेतो आहोत, काही प्रदेश असे होते की त्या प्रदेशामध्ये पूर्ण पावसाळा होऊन जात होता तरीसुद्धा पाऊस पडत नव्हता. मग पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत होती. मग तिथे काय केलं गेलं, तर तिथे त्यावेळेला कृत्रिम पाऊस पाडला गेलेला आहे. मग कृत्रिम पाऊस पडत असताना तो कसा पाडला पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल, प्रयोग करावे लागतील. आणि प्रयोग करून मग त्या ठिकाणी त्या ढगांमध्ये म्हणजे कोणत्या प्रकारचे ढग असतील तर त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे हे माहिती पाहिजे. आणि त्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून हे निश्चित करावं लागेल की पाऊस पडण्यासाठी कोणत्या प्रकारचे ढग असणं आवश्यक आहेत, त्याच्यामध्ये काय कंटेंट असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया करणं गरजेच्या आहेत, यानुसार आपण त्यावर प्रयोग करू शकतो. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसेल की हवामानशास्त्राचं स्वरूप जे आहे ते प्रायोगिक स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर तसंच हवामानशास्त्राचं स्वरूप हे प्रादेशिक आहे. मी वारंवार तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारचं हवामान असते. आपल्या कोकणामध्ये उष्ण आणि दमट प्रकारचं हवामान आहे. इथून आपण 100 ते 150 किलोमीटर लांब जात नाही तर तिथे थंड प्रकारचं हवामान आहे. तिथून 50-60 किलोमीटर आपण पुढे जात नाही तर तिथे उष्ण आणि कोरडं हवामान आहे. आणि त्याच्यानंतर पलीकडे आपण जर गेलो तर हवेतलं तापमान वाढतं, परत त्या ठिकाणी कोरडेपणासुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक प्रदेशामध्ये हवामान हे भिन्न भिन्न स्वरूपाचं असते. आणि आपल्याला जर हवामानशास्त्र समजून घ्यायचं असेल तर हवामानाची ही प्रादेशिक भिन्नतासुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि म्हणूनच हवामानशास्त्राचं स्वरूप हे प्रादेशिक आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. तसंच हवामानशास्त्राचं स्वरूप हे उपयोजित आहे. आता हवामानाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिया करताना त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. जसे की त्या ठिकाणी आपल्याला वेधशाळा, भारतीय वेधशाळा जी आहे ते वारंवार सूचना करत असते की त्या ठिकाणी पाऊस यावर्षी कमी पडणार आहे. मग शेतकऱ्यांनी या प्रकारची बियाणं त्या ठिकाणी पेरायची आहेत, या प्रकारची पिकं त्याने घ्यायची आहेत किंवा पेरणी आता करू नये काही कालावधीनंतर पेरणी करावी. किंवा वेधशाळा असं सुद्धा सांगते की यावर्षी पावसाचा अंदाज पाऊस खूप जास्त पडण्याची शक्यता आहे असे अंदाज त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्यानुसार मग आपण काय करतो, निर्णय घेत असतो. किंवा आपण आता आपल्या भागामध्ये मासेमारी केली जाते, मग मासेमारी करत असताना त्या ठिकाणी त्या मच्छीमारांना सांगितलं जातं की बाबा रे अशा पद्धतीनं वादळ येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ह्या प्रिकॉशन घ्यायच्या आहेत, समुद्रामध्ये जायचं नाही आहे. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय केलं जातं, हे जे हवामानविषयक ज्ञान आहे, हवामानविषयक माहिती आहे, त्याचं उपयोजन आपलं दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा आपल्या ज्या महत्त्वाचे निर्णय असतात किंवा त्या ठिकाणी ज्या प्रक्रिया असतात त्यामध्ये केलं जाताना आपल्याला दिसून येतो. तसंच प्रत्येक प्रदेशामध्ये असणारी घरांची रचना तुम्हाला वेगवेगळी दिसते. कोकणामध्ये जर बघितली तर आता जी पारंपरिक कोकणातली घरं जी आहेत तर अतिशय तीव्र प्रकारच्या उताराची तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तसं विदर्भामध्ये तुम्ही जर गेलात किंवा मराठवाड्यामध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी घराची छतं जी आहे ती सपाट उताराची तुम्हाला पाहायला मिळतात. तसंच तुम्ही समजा वाळवंटी प्रदेशामध्ये गेलात तर घराच्या भिंती या रुंदीने जास्त असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. परत त्या ठिकाणी घरांची उंची जास्त असते आणि खिडक्यांची रचना जी आहे ती छताला चिटकून असलेली तुम्हाला पाहायला मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आल्या, तर त्या ठिकाणी त्या हवामानाविषयक माहिती जी आहे त्याचं उपयोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतो. तसंच हवामानशास्त्र हे स्थलसापेक्ष आहे किंवा स्थलसापेक्ष व कालसापेक्ष असं आपल्याला दिसून येते.
परिस्थितीनुसार हवामानशास्त्र हे बदलत राहतं. सपोज एखाद्या ठिकाणी आपल्या इथे आता कालपर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत काय होतं, त्या ठिकाणी कडक असं ऊन होतं. पण आता काय परिस्थिती आहे, आता आपल्याकडे धो धो पाऊस पडतो आहे. काय झालं की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि त्यानुसार तापमान वेगळं होतं, त्यानुसार हवेचा दाब वेगळा होता, त्यानुसार त्या ठिकाणी हवेतील असणारी आर्द्रता वेगळी होती, वाऱ्याची हालचाल वाऱ्याची गती वेगळ्या स्वरूपाची होती. पण आता काय परिस्थिती आहे, आता त्या ठिकाणी सगळ्याच या बाबी ज्या मी तुम्हाला सांगितल्या या बदललेल्या आहेत. आता त्या ठिकाणी हवेचं तापमान कमी झालेलं आहे, हवेतील आर्द्रता वाढलेली आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आता पहिल्यांदा ऊन होतं, आता ऊन क्वचित आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी परिस्थिती बदललेली आहे आणि त्यानुसार आता काळ बदलला आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी उन्हाळ्याचा काळ होता, आता साधारणपणे आपण आपल्याकडे भारतामध्ये मान्सूनचा काळा म्हणतो, पावसाळ्याचा कालावधी याला म्हणतो आणि या कालावधीमध्ये आता ही सगळी परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आता जरी आपल्याकडे आता पाऊस सुरू असला तरीसुद्धा ह्या पावसाचं सारखं प्रमाण सगळ्या भागामध्ये आहे का? आपण आता भारतातले वेगवेगळे राज्य जर घेतली तर प्रत्येक राज्यामध्ये अशाच प्रकारचा धोधो पाऊस पडत असेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक प्रदेशामध्ये पावसाची सरासरी पावसाचं प्रमाण वेगवेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्या प्रदेशामध्ये असणारी परिस्थिती, हवामानविषयक परिस्थिती ही आपल्या प्रदेशापेक्षा काय असेल, भिन्न असेल. म्हणून ती काय स्थळसापेक्ष आहे, काय परत कालसापेक्ष आहे. म्हणून आपण असं म्हणतो हवामानशास्त्राचं स्वरूप हे परिस्थिती सापेक्ष आहे. ओके. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला हवामानशास्त्रामध्ये अनेक असे सिद्धांत आहेत, नियम आहेत, त्याचा आधार घ्यावा लागतो. जसं की आता भौतिकशास्त्रातले अनेक नियम आहेत, सिद्धांत आहेत, त्याचा वापर त्याचा अभ्यास आपण इथे हवामानशास्त्रामध्ये करतो आणि म्हणून हवामानशास्त्र हे पूर्णपणे वैज्ञानिक स्वरूपाचं आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हवामानशास्त्राचं स्वरूप समजून घेता येऊ शकेल. आणि त्यानंतर आपण आता पुढे जाऊया, हवामानशास्त्राची व्याप्ती समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात घेता येईल आपल्याला या ठिकाणी किंवा घ्यावी लागेल, कोणत्याही विषयाची व्याप्ती त्या विषयाच्या अंतर्गत कोणते घटक अभ्यासले जातात त्यावर अवलंबून असते. आता इथे हवामानशास्त्रामध्ये आपण काय अभ्यासतो, तर त्या ठिकाणी तापमान, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर सौर ऊर्जा, सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर तापमान, मग हवेचा दाब, हवेच्या दाबानंतर वाऱ्याची गती, वाऱ्याची दिशा, त्याच्यानंतर आर्द्रता, पाऊस, वृष्टी, अशा या बाबी त्या ठिकाणी अभ्यासल्या जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. लक्षात आलं. आता या सर्वांचाच मानवाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. मानवाच्या सर्व गरजा या हवामानावर अवलंबून असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या सगळ्या हवामानाच्या परिणामांचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो. जसं की हवामानाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, हवामानाचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो, हवामानानुसार त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे संसाधनं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण पाहतो की काही प्रदेशामध्ये अतिशय घनदाट जंगलं आहेत. का आहेत? कारण की त्या ठिकाणी पुरेसा पाऊस आहे, त्याच्यानंतर अनुकूल असं हवामान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी झाडांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. काही प्रदेशामध्ये जैवविविधता जास्त आहे, म्हणजे प्राण्यांची संख्या जास्त आहे, प्राण्यांच्या प्रजाती जास्त आहेत. तर त्या का आहेत, तर या पद्धतीनं आपल्याला तिथे त्याचं सगळं श्रेय हवामानाला द्यावं लागेल. मानवाच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया, म्हणजे शेती व्यवसाय असेल, पशुपालन असेल, खाणकाम व्यवसाय असेल, त्याच्यानंतर त्या पद्धतीनं तसंच मासेमारी असेल, असे कुठलाही मानवाचा व्यवसाय घ्या, कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे घ्या, त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला कशाशी संबंधित असलेले दिसतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हवामानाशी संबंधित असलेला आपल्याला सांगता येऊ शकतात. आता हवामानशास्त्राचा विकास इतका वेगाने होतो आहे, मगाशीच आपण स्वरूपामध्ये बघितलं आहे, हवामानशास्त्र एक गतिमान शास्त्र आहे, त्याचं स्वरूप काय, गतिशील आहे. म्हणून त्या ठिकाणी हवामानशास्त्राचा विकास ज्या पद्धतीने होत राहील त्या पद्धतीनं हवामानशास्त्राच्या विकासाबरोबर त्याची व्याप्तीसुद्धा विकसित होत जाईल, त्याची व्याप्तीसुद्धा वाढत जाताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला बघायचे येतात हवामानशास्त्राच्या उपशाखा कोणत्या आहेत. कारण हवामानशास्त्र इतकं व्यापक आहे की त्याचा एकत्रित अभ्यास आपण जर केला तर त्या ठिकाणी तो आपल्याला संयुक्तिक होणार नाही आणि म्हणून अभ्यासाच्या सोयीसाठी हवामानशास्त्राच्या सुद्धा उपशाखा त्या ठिकाणी पाडल्या जातात. हवामानशास्त्र हीच मुळात कशाची उपशाखा आहे, तर ती आहे प्राकृतिक भूगोलाची एक महत्त्वाची उपशाखा आणि विकसित असणारी उपशाखा ती आहे. आता जशी प्राकृतिक भूगोलाची उपशाखा हवामानशास्त्र आहे, तसंच हवामानशास्त्राच्या सुद्धा उपशाखा त्या ठिकाणी पाडल्या जातात. मग यामध्ये पहिली जी आहे त्याला आपण प्राकृतिक हवामानशास्त्र असं म्हणतो. या प्राकृतिक हवामानशास्त्रामध्ये प्राकृतिक दृष्टिकोनातून हवामानाचं विश्लेषण केलं जातं.
त्याच्यानंतर हवा म्हणजे काय, हवा हवा आणि हवामानाची अंगे कोणती आहेत. हवामानाची अंगे तापमान असेल, आर्द्रता असेल, वारे असतील, वायुभार असेल, वृष्टी असेल, ढग असतील आणि या सर्व घटकांवर कोणत्या बाबींचा परिणाम होतो आणि या घटकांचा आणि पुढे कोणकोणत्या घटकांवर परिणाम होतो आपण पाहिलेला परिणाम होतो हे या शास्त्रामध्ये, हे या प्राकृतिक हवामानशास्त्र या शाखेमध्ये अभ्यासायचं आहे. जसं की तुम्हाला आठवत असेल, आपण मागच्या वर्षी प्राकृतिक भूगोल अभ्यासत असताना, भूरूपशास्त्र अभ्यासत असताना त्या ठिकाणी विदारण नावाची प्रक्रिया बघितलेली होती. त्या विदारणामध्ये आपण बघितलं होतं ऊन, वारा आणि पाऊस या घटकांचा परिणाम विदारणावर होतो. आता ऊन, वारा आणि पाऊस हे तीनही घटक कशामधले आहेत, तर ते हवामानाचे घटक आहेत. लक्षात आलं. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या हवामानाच्या अंगांचा म्हणजेच काय, तापमान, आर्द्रता, वारे, वायुभार, वृष्टी, ढग या सर्वांचा कोणकोणत्या घटकांवर परिणाम होतो आणि या घटकांवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. जसं की तुम्हाला मी म्हटलं, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग हा कशावर अवलंबून असतो, तर तो हवेच्या दाबाचा उतार कसा आहे त्यावर अवलंबून असतो. हवेचा दाब कशावर अवलंबून असतो, तर त्या ठिकाणी तो तापमानावर अवलंबून असतो. तापमान कशावर अवलंबून असते, जमिनीचा उतार कसा आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, त्याच्यानंतर सूर्यकिरणाचा जमिनीशी होणारा कोन कसा आहे, या सगळ्या घटकांवर अवलंबून असतो. परत हे घटक कशाशी अवलंबून आहे, तर त्या ठिकाणी सूर्यकिरणं कितपत येतात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ते पोहोचतात, या सगळ्या बाबी आपल्याला प्राकृतिक हवामानशास्त्रामध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला गतिक हवामानशास्त्र समजून घ्यायचं आहे. पुढची शाखा जी आहे, उपशाखा जी आहे ती आहे गतिक हवामानशास्त्र. मग वातावरणातील उष्णता आणि यांत्रिक प्रक्रिया यांचा अभ्यास या गतिक हवामानशास्त्रामध्ये केला जातो. यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या वातावरणीय गतीची वैशिष्ट्ये आहेत त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी वातावरणाच्या या हवामानशास्त्राच्या या उपशाखेमध्ये केला जातो. वातावरणाच्या भौतिक गुणधर्मात होणाऱ्या बदलांचा चिकित्सक अभ्यास हवामानशास्त्राच्या या गतिक हवामानशास्त्र उपशाखेमध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जे आहे ते आहे अवलोकित किंवा यालाच विवरणात्मक हवामानशास्त्र असं म्हटलं जातं. यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये म्हणजे स्थानिक स्तरावर किंवा प्रादेशिक स्तरावर किंवा एका विशिष्ट गोलार्धातील हवामानाचं अध्ययन त्या ठिकाणी केलं जातं. वातावरणातील अभिसरण त्या ठिकाणी अभ्यासलं जातं. जसं की त्या ठिकाणी आपण सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतो. मग सूर्याचं भासमान भ्रमण होत असताना सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात असतो तेव्हा उन्हाळा त्या ठिकाणी असतो आणि सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. आता व्हाईस वर्सा म्हणजे सूर्य हा उत्तर गोलार्धात असताना दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. याच्या उलट सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये असतो तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा. तर मग इथे आपल्याला काय करावं लागतं, आता जेव्हा जिथं सूर्य आहे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असेल तर उत्तर गोलार्धावरच आपल्याला आपलं अध्ययनाचं केंद्र कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. सगळं लक्ष आपल्याला त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आता सपोज की आपण असं म्हटलं की भारतामध्ये मान्सून प्रकारचं हवामान आहे. मग आता भारताच्या ज्या ज्या भागामध्ये किंवा भारताबरोबरच दक्षिण आशियाच्या ज्या भागामध्ये मान्सून हवामानाचा प्रभाव आहे तेवढाच भाग आपल्याला विचारात घ्यावा लागेल आणि त्याच्यावर जास्त फोकस करून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. किंवा एखादं वादळ येत असेल, समजा आता हल्लीच 2 वादळं त्या ठिकाणी येऊन गेलेली आहेत, ताऊक्ते आणि यास नावाची वादळं आता अलीकडच्या काळामध्ये अगदीच या 1-2 महिन्याच्या पूर्वीच आपल्याला आलेली पाहायला मिळतात. मग त्याचा अभ्यास जर करायचा असेल, त्याची निर्मिती कुठे झाली, त्याचा प्रवास कसा असणार आहे, त्याची तीव्रता कशी असणार आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि कोणत्या प्रदेशावर होऊ शकतो, एवढ्या पुरतंच आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच काय, याचं आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करावं लागेल, त्याचं अवलोकन करून घ्यावं लागेल, मग त्याचं विवरण आपल्याला करावं लागेल, त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. म्हणूनच त्या ठिकाणी हवामानशास्त्राच्या उपशाखेमध्ये या सर्व बाबींचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तसंच आता हवामानशास्त्राचं महत्त्वाची उपशाखा जी आहे ती आहे प्रादेशिक हवामानशास्त्र. मी वारंवार तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणत आहे की पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे आणि मग या हवामानाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तो प्रादेशिक स्तरावर आपल्याला करावा लागेल. म्हणजे आता कोकणातील हवामानाचा अभ्यास किंवा पश्चिम किनारपट्टीतील हवामानाचा अभ्यास, त्याच्यानंतर खंडांतर्गत भागाचा अभ्यास, त्याच्यानंतर तसाच आणखी एखादा समजा हिमालयीन प्रदेश असेल तर त्या पर्वतीय प्रदेशातील हवामानाचा अभ्यास, एखाद्या ठिकाणी समजा काळी माती असेल तर त्या काळ्या मातीच्या प्रदेशातील हवामानाचा अभ्यास, तसंच त्या ठिकाणी आता एखादा सपाट सखल असं मैदान असेल तर त्या मैदानातील हवामानाचा अभ्यास, असं आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करावं लागेल. आणि म्हणून या हवामानशास्त्राच्या उपशाखेमध्ये, प्रादेशिक हवामानशास्त्र या उपशाखेमध्ये त्या पद्धतीचा अभ्यास केला जाताना आपल्याला दिसून येतो.
त्या पद्धतीनं पुढे आपल्याला अतिशय महत्त्वाची, मगाशी सुद्धा त्याचा उल्लेख आपण केलेला होता, त्याला आपण उपयोजित हवामानशास्त्र असं म्हटलं जाते. आता हे कशा कशासाठी उपयोजित केलं जातं, त्याच्या परत काय काय उपशाखा आहेत हे आपण बघूया. आता पुरा हवामानशास्त्र. आता पुरा हवामानशास्त्र म्हणजे काय? प्राचीन काळामध्ये हवामानाची परिस्थिती कशी होती आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर ते पुरा हवामानशास्त्र या शाखेमध्ये आपल्याला अभ्यासता येतील. जसं की या ठिकाणी आता आपण म्हणतो काही उत्तर ध्रुवाजवळ असणारे प्रदेश असतील, उदाहरणार्थ नॉर्वेसारखा देश असेल, तर तिथे दगडी कोळसा सापडतो. आता तिथे आपण जर परिस्थिती बघितली तर काय परिस्थिती लक्षात येते? तिथला जो भाग आहे तिथे सगळं बर्फवृष्टी सातत्याने होत असते. तिथली सगळी जमीन ही बर्फाच्या आवरणाखाली गाडल्या गेलेली आहे आणि तिथे साधं गवतसुद्धा तुम्हाला पाहायला दिसत नाही. मग अशा वेळेला वनस्पती जर नसतील तर त्या ठिकाणी दगडी कोळसा आला कसा? मग त्या ठिकाणी आपल्याला वेगनर त्या ठिकाणी आठवतो. वेगनरचा खंडवन सिद्धांत आपल्याला आठवायला पाहिजे. मग वेगनरच्या खंडवन सिद्धांतानुसार त्याने सांगितलेलं होतं की ही पृथ्वी जी आहे पूर्वी पॅन्जिया नावाचा एक भाग होती आणि त्या पॅन्जियाचे तुकडे झाले आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू वेगवेगळ्या दिशांनी सरकत गेले. तर पूर्वी हा जो नॉर्वेचा किंवा उत्तर ध्रुवाजवळ आता असलेला भाग जो आहे तो पूर्वी काय होता? विषुवृत्तीय पट्ट्यामध्ये होता. आणि विषुवृत्तीय हवामानाचं वैशिष्ट्य काय आहे? त्या ठिकाणी दुपारपर्यंत प्रखर ऊन आणि दुपारनंतर प्रचंड असा पाऊस. आणि या परिस्थितीमुळे त्या ठिकाणची झाडं अतिशय दाटीवाटीने वाढतात आणि अशी उंच त्या ठिकाणी वाढत असतील आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी काय हालचाली झाल्या असतील आणि झाडं जर जमिनीच्या खाली गाडले गेले असतील तर जमिनीमध्ये असणाऱ्या अंतर्गत उष्णतेमुळे त्याचं दगडी कोळशामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर आपल्याला आता उत्तर ध्रुवीय प्रदेशामधल्या काही प्रदेशांचा प्राचीन काळामध्ये हवामान कसं होतं याचा अभ्यास जर करायचा असेल तर आपल्याला काय दिसेल? पुरा हवामानशास्त्र या शाखेमध्ये त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. तसंच उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल. आपल्याला भारतातील वाळवंट जे आहेत त्या वाळवंटामध्ये हिमनदीच्या कार्याची खुणा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग आता इथे भारतात वाळवंट आहे, मग तिथं तर त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. वाळवंट कशामुळे निर्माण झालं? पाऊस कमी पडल्यामुळे आणि तापमान जास्त असल्यामुळे. आणि तिथे हिमनदीच्या खुणा कशा आढळून येतील? तर यासाठी सुद्धा आपल्याला प्राचीन काळामध्ये जावं लागेल. प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीचं हवामान त्या प्रदेशामध्ये होतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके ठीक आहे. त्या पद्धतीनं जैविक हवामानशास्त्र म्हणजेच हवामानशास्त्राचा वनस्पतींवर किंवा सजीवांवर काय परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. लक्षात आलं? सजीवांसाठी कोणत्या प्रकारचं हवामान उपयुक्त आहे? आता आपण पाहतो की सगळ्याच प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये सगळे सजीव आपल्याला आढळून येत नाही. काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी जे असतात ते एका विशिष्ट प्रदेशामध्येच तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की त्या ठिकाणी आपण म्हणतो आफ्रिकन हत्ती. आता विशिष्ट प्रकारचे हत्ती जे आहे उंच धिप्पाड किंवा त्यांची दात मोठे असलेले हत्ती जे आहेत ते आपल्या आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतात. तसंच आपण आशियाई हत्ती असं म्हणतो. आफ्रिकन हत्ती आणि आशियाई हत्ती हे यांचे गुणवैशिष्ट्ये बऱ्यापैकी वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर आपण पाहतो सिंह एका विशिष्ट प्रदेशामध्येच आहेत, वाघ एका विशिष्ट प्रदेशामध्येच आहेत, कांगारू विशिष्ट एका प्रदेशामध्ये आहेत. त्याच्यानंतर तसंच ॲनाकोंडासारखे महाकाय अजगरासारखे साप एका विशिष्ट प्रदेशामध्येच आहेत. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हवामान कोणत्या सजीवांना उपयुक्त आहे, त्यांचा त्यावर काय परिणाम होतो किंवा सजीव कशा पद्धतीनं त्यांना जुळवून घेतात. एखादी सजीवांची जर प्रजात दुर्मिळ होत झाली असेल तर त्याला जर रेस्क्यू करायचं असेल, त्याला जर त्याची एक कृत्रिम पद्धतीने वाढ करायची असेल तर तो कोणत्या हवामान त्याला पोषक आहे याचा अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आणि या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला जैविक हवामानशास्त्र यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर पुढचं आहे कृषी हवामानशास्त्र. हवामानाचा आणि पिकांच्या वाढीचा उत्पादनाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे कोणत्या प्रकारच्या पिकांना कशा प्रकारचं हवामान लागते. आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये एकाच प्रकारची पिकंही घेतली जात नाहीत. आता आपण जर म्हटलं कोकणाच्या या भागामध्ये आपल्याला डाळी पिकवायचे आहेत, कडधान्य पिकवायचे आहेत ज्यापासून आपल्याला डाळी तयार करता येतील. अशा पद्धतीचे कडधान्य आपल्याला इथं पिकवता येतील का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का नाही? कारण की इथे त्या पद्धतीचं आपल्याला हवामान उपलब्ध होत नाही. तर त्या प्रकारच्या पिकांना एक विशिष्ट प्रकारचं हवामान लागते. आपण जर म्हटलं त्या ठिकाणी इथे आपण कापूस लावूया तर त्या पद्धतीने कापसाचं उत्पादन आपल्याला या कोकणामध्ये घेता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथल्या या हवामानाला अनुसरून जी पिकं इथे वाढतात त्याच पिकांचं उत्पादन आपल्याला इथे घेता येऊ शकेल. दुसरी पिकं आपल्याला इथे घेता येणं दुरापास्त आहे. अर्थात त्या ठिकाणी आपल्याला कृत्रिम काही उपाययोजना कराव्या लागल्या तर ते करता येतात, तो भाग वेगळा आहे.
पण नैसर्गिकरित्या जर आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला पूर्णपणे हवामानाचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. आता अर्थातच ज्या ज्या वर्षी पाऊस पडण्याला उशीर होते त्या वर्षी शेतकरी असा हवालदिल झालेला असतो. तो आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो की पाऊस कधी पडेल आणि कधी मी माझ्या शेतामध्ये पेरणी करेल. लक्षात आलं? म्हणजेच काय की या हवामानाच्या घटकांवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे सगळे निर्णय हे अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? त्या पद्धतीनं पुढची जी उपशाखा आहे ती आहे वैद्यकीय हवामानशास्त्र. आता याच्यामध्ये काय अभ्यासलं जात असेल तर याच्यामध्ये आपण पाहतो की हवामानाचा आणि मानवाच्या मानसिक शारीरिक आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. आता इथे आपण पाहतो पाऊस पडायला सुरुवात झाली की आपल्याला एक उल्हास निर्माण त्या ठिकाणी होत असतो, एक आपल्याला आनंद निर्माण होत असतो. कारण आता पाऊस पडल्यानंतर वातावरणामध्ये सर्वत्र काय दिसते आपल्याला, सगळे झाडं वेली गवत सगळे हिरवगार झालेलं दिसते आणि अतिशय मनमोहक दृश्य त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर वातावरणामध्ये निर्माण होत असताना दिसते. पण त्याचबरोबर आपल्याला या बदलत्या हवामानामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे सुद्धा जावं लागतं. म्हणजे अनेक प्रकारचे विषारी कीटकांचे दंश असतील, त्या पद्धतीनं काही इन्फेक्शन असेल, त्याच्यानंतर सर्दी खोकल्यासारखे ताप असतील, त्याच्यानंतर पावसामुळे गढूळ पाण्यामुळे आपल्याला पोटाचे आजार असतील. लक्षात आलं? मग अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे आजार जे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला या हवामानाबरोबर येताना पाहायला मिळतात. हवामान बदललं की आपलं शरीरसुद्धा काय करते, त्यामुळे त्याला थोडंसं समायोजन करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि जे चेंजेस होतात त्या वेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ते दिसून येतात. मग आपल्याला सर्दी खोकला ताप या पद्धतीनं त्या ठिकाणी दिसून येतात, आपल्याला लक्षात येतात. मग या सगळ्या बाबींचा म्हणजे कोणत्या प्रकारच्या हवामानाचा मानवाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ह्या बाबी या वैद्यकीय हवामानशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. त्या पद्धतीनंच एखाद्या प्रदेशामध्ये सूक्ष्म स्तरावर हवामानाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तो सूक्ष्म हवामानशास्त्र या उपशाखेमध्ये केला जातो. सपोज की आता आपल्याला देवगड तालुका याचा अभ्यास करायचा आहे किंवा देवगड शहर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता एक पर्यटनाच्या दृष्टीने आपण देवगड शहराचा विकास करायचं ठरवलं. मग आपल्याला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या भागाची संपूर्ण माहिती त्यांना द्यावी लागेल की इथे पाऊस पडताना किती मिलीमीटर पाऊस पडतो, त्याच्यानंतर तापमान असताना किती तापमान असते, किती अंश सेल्सिअस तापमान या ठिकाणचं असते, कोणता ऋतू हवामानासाठी कोणता ऋतू हा पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त या ठिकाणचा असतो, वाऱ्याचा वेग किती असतो किंवा कुठे त्या ठिकाणी तो जास्त असतो. लक्षात आलं? तर मग अशा या सगळ्या बाबी आपल्याला जर बघायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास करावा लागेल. आणि मग याचा अभ्यास कुठे केला जातो तर या सूक्ष्म हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आता उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र ही त्या ठिकाणी प्रादेशिक हवामानशास्त्राची खरं तर शाखा आहे, पण त्याचं उपयोजन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला केलं जातं. आणि त्यानुसार उष्ण कटिबंधामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी या सगळ्या माहितीचा अभ्यास करून त्याचं उपयोजन केलं जातं ते आपल्याला या ठिकाणी उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र या उपशाखेमध्ये अभ्यासलं जातं. तसंच आता जसं उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र आहे तसंच त्या कटिबंधानुसार आपल्याला हवामानशास्त्राचे विभाग परत पाडता येऊ शकतात, उपशाखा आपल्याला पाडता येऊ शकतात. आत्तापर्यंत आपण हवामानशास्त्राच्या व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि हवामानशास्त्राच्या उपशाखा कोणकोणत्या होत्या त्या अभ्यासलेल्या आहेत. आता त्याचबरोबर हवामानशास्त्राचा आणि इतर शास्त्राचा संबंध मी तुम्हाला सांगितलेला होता, तो कसा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. आता हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र याचा फार जवळचा संबंध आहे, कारण समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ वातावरणामध्ये विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्याचं सांद्रीभवन होतं, त्याचं ढग तयार होतात आणि त्याच्यानंतर तापमानामध्ये भिन्नता निर्माण झाल्यामुळे हवेच्या दाबामध्ये भिन्नता निर्माण होते आणि या हवेच्या दाबातील भिन्नतेमुळे वाऱ्याची हालचाल होते आणि वाऱ्याच्या हालचालीमुळे हे समुद्राच्या वर जी समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन जे ढग तयार झालेले असतात ते ढग एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशाकडे स्थलांतरित होतात. मग पुढे काय होते, परत त्या ढगांपासून कधीकधी धुकं तयार होत असते, कधीकधी पाऊस त्या ठिकाणी पडतो, कधी त्याला जास्त गारवा जर मिळाला तर त्या ठिकाणी सरळ हिमवृष्टी त्या ठिकाणी होत असते किंवा त्या ठिकाणी गारांची वृष्टी त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, सागराचा आणि हवामानशास्त्राचा संबंध असलेला दिसेल. परत समुद्र प्रवाहांचा हवामानाचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे भारतातील मान्सूनचा आणि समुद्र प्रवाहाचा संबंध जर जोडायचा असेल एल निनोचा आणि भारताच्या मान्सूनचा संबंध बऱ्यापैकी त्या ठिकाणी स्पष्ट केला जातो. तसंच त्या ठिकाणी समुद्राच्या काय हालचाली असतील, समुद्राच्या पाण्याचं तापमान असेल, समुद्र सान्निध्य असेल, समुद्रापासूनचं अंतर असेल, समुद्र सपाटीपासूनची उंची, या सगळ्या गोष्टी आपण समुद्राला कनेक्ट करून त्या ठिकाणी हवामानशास्त्रामध्ये अभ्यासत असतो.
तसंच पुढे जाऊन हवामानशास्त्र आणि भूगोलशास्त्राचा काय संबंध आहे, तर अर्थातच हवामानशास्त्र ही मुळातच भूगोलशास्त्राची एक मुख्य प्रमुख अशी एक शाखा असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत विकसित असलेली एक शाखा तुम्हाला पाहायला मिळते. आता भूगोलामध्ये ज्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो त्या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला हवामानाचा अभ्यास करावा लागतो. लक्षात आलं? किंवा हवामानावर सुद्धा त्या घटकांचा परिणाम होत असतो. मगाशी मी तुम्हाला सांगताना बोललो होतो की उंचीनुसार तापमान कमी होते. मग आता उंचीनुसार ही उंची कशी ठरवणार, तर ते भूपृष्ठाचा भाग आहे. तर हे भूपृष्ठाचा परिणाम हवेच्या तापमानावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. किंवा एखाद्या ठिकाणी हवेचा कमी दाब निर्माण होत असेल म्हणजे तापमान वाढलेलं आहे, मग कशा पद्धतीने त्या ठिकाणचे भूपृष्ठ त्याला कारणीभूत आहे हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. मग नुसताच भूरूपशास्त्र नाही तर त्या ठिकाणी सागरशास्त्र हा सुद्धा भूगोलशास्त्राचीच एक उपशाखा आहे. लक्षात आलं? कृषीशास्त्र ही सुद्धा भूगोलशास्त्राची उपशाखा आहे. मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हवामानशास्त्र हे सरळ सरळ भूगोलशास्त्राची संबंधित असलेले तुम्हाला पाहायला मिळते. मगाशी सांगितल्याप्रमाणे हवामानशास्त्र आणि कृषीशास्त्राचा काय संबंध आहे, कारण कोणत्या प्रकारची पिकं घ्यायची, त्याचं उत्पादन कसं येणार आहे, किती येणार आहे, किंवा अशा पद्धतीनं ते लागवड करावी, या सगळ्या बाबी आपण हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हवामानविषयक माहिती संकलित करून त्या आधारावर त्या ठिकाणी शेती करू शकतो. कोणत्या पिकांना किती प्रमाणात पाणी पाहिजे आणि ते पाणी कशा पद्धतीने द्यायचे, नैसर्गिक पावसाचं पाणी पडणारं पाणी त्या ठिकाणी आहे का, किंवा त्या ठिकाणी नसेल तर त्या ठिकाणी कृत्रिमरित्या जलसिंचन करून आपण पाण्याचा पुरवठा त्याला करत असतो. मग या जलसिंचनासाठी सुद्धा पाणीचा सोर्स आपल्याला आवश्यक असतो आणि पाण्याचे सोर्स हे सगळे काय फक्त पर्जन्य आपल्याला दिसून येतो. जो पर्जन्य म्हणजे वृष्टीचा एक भाग आहे आणि वृष्टी ही हवामानशास्त्राचा एक अविभाज्य भाग असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तसंच वनस्पती असतील वनस्पती आणि हवामानाचा सरळ संबंध असलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. बऱ्याच वेळेला आपण वनस्पतींच्या प्रकारावरून त्या ठिकाणचं हवामान कशा स्वरूपाचं आहे हे सुद्धा सांगू शकतो. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जर सूचीपर्णी अरण्य तुम्हाला दिसत असतील तर त्या प्रदेशातलं हवामान कसं आहे हे तुम्ही सांगू शकता. एका प्रदेशामध्ये अतिशय दाटीवाटीनं झाडं तुम्हाला पाहायला मिळत असतील, त्या झाडांची उंची खूप जास्त असेल तर तिथे कोणत्या प्रकारचं हवामान तुम्हाला आहे हे लक्षात येतं. एखाद्या प्रदेशामध्ये विरळ वनस्पती असतील, त्याला काटे असतील, काटेरी वनस्पती असतील, झुडप्या असतील तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हवामान आहे हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे हवामानशास्त्राचा वनस्पतींशी सरळ संबंध असतो आणि तसंच वनस्पतीच्या प्रकारावरून आपण हवामान कोणत्या प्रकारचं आहे याचा सुद्धा अंदाज लावू शकतो. हवामानशास्त्र आणि अर्थशास्त्र. आता मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि मानवाच्या सर्व क्रिया या हवामानाशी संबंधित आहेत आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की हवामानशास्त्राचा आणि अर्थशास्त्राचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. तसंच हवामानशास्त्र आणि सैन्यशास्त्र हा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. आता सैन्य कोणत्याही स्वरूपाचं असेल मग त्या ठिकाणी ते समजा वायुसेना असेल, त्या ठिकाणी स्थळं हे असेल, मिलिटरी असेल किंवा नौदल असेल, या प्रत्येकाला हवामानाचा अभ्यास हा करावा लागतो. लक्षात आलं? सपोज की त्या ठिकाणी एखाद्या मैदानी प्रदेशामध्ये जे सैन्य आहे आणि त्या सैन्याने मैदानी प्रदेशामध्ये युद्धाचा सराव केला, त्याच सैन्याला आपण जर उचलून एखाद्या किचकट अशा हिमालयीन प्रदेशामध्ये जर त्या ठिकाणी युद्धासाठी पाठवलं तर काय होईल, तर त्या ठिकाणी ते लढू शकणार नाहीत किंवा त्या ठिकाणी ते ज्या सक्षमतेने शत्रूला तोंड द्यायला हवं त्या सक्षमतेने ते तोंड देऊ शकणार नाहीत. कारण काय, तिथल्या हवामानाविषयीची माहिती किंवा त्याचा अनुभव त्यांना नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्या सैन्याला काय करावं लागेल, प्रशिक्षित करावं लागेल, त्याची माहिती त्यांना द्यावी लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला असं दिसून येतं आणि अतिशय बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास हवामानाचा सैन्यशास्त्रामध्ये हा केलेला दिसून येतो. तशाच पद्धतीनं आपल्याला भौतिकशास्त्र आणि हवामानशास्त्राचा संबंध काय, तर भौतिकशास्त्राचे जे वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात, सिद्धांत असतात, त्याच्या आधारावर हवामानशास्त्रामध्ये अनेक निष्कर्ष काढले जातात किंवा हवामानशास्त्राचा अभ्यास त्या आधारावर केला जातो. मग त्यामध्ये आपल्याला असं दिसेल विजा चमकणं असेल, ढगांचा गडगडाट असेल किंवा त्या ठिकाणी वादळ असेल, वादळाचा वेग असेल, वारे असतील, वाऱ्याचा वेग असेल, त्याची तीव्रता असेल. तर या सगळ्या बाबी आपण भौतिकशास्त्राचे नियम सिद्धांताच्या आधारावर त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो किंवा त्याचे अंदाज आपण वर्तवू शकतो आणि त्याचा एक अचूकता त्यामुळे येताना आपल्याला पाहायला मिळते. तशाच पद्धतीनं रसायनशास्त्र आणि हवामानशास्त्राचा काय संबंध आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया या हवामानामध्ये चालू असतात, पर्यावरणामध्ये चालू असतात. मग त्यामध्ये ऑक्सिजन क्रिया असेल, ऑक्सिजन चक्र असेल, जलचक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स जे असतात त्याचा आणि रासायनिक घटकांचा त्याचा संबंध असतो. तसंच आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये
खडकांचं विदारण होतं. मग इथे रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी खडकाचं विदारण होत असतं. मग इथे हे रासायनिक घटक आणि हवामानशास्त्र महत्त्वाचे असतात. त्या पद्धतीनं हवामानशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता इथे जागेच्या अभावी काही शास्त्र जे आहेत ते इथे मी घेतलेले नाही आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा आणि हवामानशास्त्राचा संबंध नाही. तर आता अस्तित्वात असणारे जे ज्ञानशाखा आहेत त्या प्रत्येकामध्ये हवामानशास्त्राचा अभ्यास केला जातो, किंवा हवामानशास्त्राचा अभ्यासत असताना त्याचा अभ्याससुद्धा आपल्याला हा कमी जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. एवढं बोलून एवढं स्पष्टीकरण केल्यानंतर आता मी थांबतो. मला आशा आहे की तुम्हाला ते समजलं असेल. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही मला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर त्या ठिकाणी विचारलात तर मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकेल, किंवा ते मी आणखी स्पष्ट तुम्हाला त्या ठिकाणी करेल. ठीक आहे.